आज आपण मस्त उपवासाची एक छानशी अशी रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. नेहमी नेहमी उसळ भगर खाऊन असा कंटाळा येतो आणि उपवास तर खूप असतात. तर त्यासाठी आज आपण मस्त असे डोसे कसे करायचे ते बघणार आहोत. हे डोसे करायला अगदी खूप सोपे आहे आणि झटपट होतात. अगदी तुम्ही वेळेवर सुद्धा हे डोसे करून घेऊ शकता. इतकी सोपी रेसिपी आहे. न भिजवता न आंबवता आपल्याला हे मस्त असे डोसे कसे करायचे ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी भगर घेतलेली आहे. तर भगर आपल्याला 2 वाटी घ्यायची आहे. 2 वाटी भगर घेतल्यावर ही भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पाकिटची जरी भगर असली तरी यामध्ये माती असते, त्यामुळं ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. 2-3 पाण्याने मी इथे मस्त ही धुवून घेतलेली आहे. भगर धुवून घेतल्यावर थोडा वेळ बाजूला ठेवायची आणि इथं मी 2 बटाटे घेतले. त्याची सालं काढून घ्यायची आहे. तर सालं काढून घेतल्यावर आपल्याला याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे. तुम्हाला जेवढ्या आकाराच्या फोडी करायच्या तेवढ्या आकाराच्या तुम्ही इथे करून घेऊ शकता. तर बघा इथे मी अशा मध्यम आकाराच्या साधारण बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहे. सर्व बटाट्याच्या फोडी झाल्या की एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि ह्या फोडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. म्हणजे याचा पूर्ण स्टार्च निघेपर्यंत ह्या फोडी धुवून घ्यायच्या. असं केल्यामुळं ह्या फोडी काळ्या पडत नाहीत. म्हणून हे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि आता ही भगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर आता ही सर्व भगर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. बटाट्याच्या फोडीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या. 3-4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरी चालू शकतं. अर्धी वाटी मी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. 1 चमचा साखर टाकायची. अर्धी वाटी इथं दही घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. आणि 1 वाटी पाणी टाकायचं आहे. 2 वाटी भगर असल्यावर 1 वाटी पाणी पुरेसं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक आपल्याला हे मस्त करून घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर छान असं बारीक झालेलं आहे. तर बघू शकता व्यवस्थित असं बारीक झालं. तर अशा पद्धतीचं हे बॅटर एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही. तर 2 वाटी आपण भगर घेतली होती त्यासाठी 1 वाटी पाणी घ्यायचं. हे परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं आणि भगरीचं. 10 मिनिटासाठी ही भगर झाकून ठेवायची आहे. तर 10 मिनिटं झालेली आहे आणि आपलं हे बॅटर पण मस्त असं सेट झालेलं आहे. गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे. तर शक्यतो डोशाचा तवा ठेवायचा किंवा तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा हे डोसे करून घेऊ शकता. तर आता याला तेल लावून घेतलेलं आहे. तर हे बॅटर यावर पसरवून घ्यायचं आणि मस्त डोसा तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा म्हणजे हे बॅटर यावर छान असं पसरवल्या जातं. नाहीतर एकदम तवा जास्त गरम जर असला तर बॅटर व्यवस्थित असं पसरवता येत नाही. तर ते लवकर जमा होतं. तर त्यासाठी गॅस थोडा कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर मस्त आपले हे डोसे करून घ्यायचे आहे. डोसा वरून सुकला की याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही गॅस मोठा केला तरी चालू शकतं. तर मोठ्या गॅसवर हे मस्त असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे ते कुरकुरीत होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त असे सर्व डोसे करून घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढा डोसा करायचा तेवढा तुम्ही हा डोसा करून घेऊ शकता. इथं मी डोसे करून घेतलेले आहे आणि डोसे आपले मस्त झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर अगदी उपवासाला नेहमी उसळ भगर खाण्यापेक्षा असं काहीतरी झटपट रेसिपी तुम्ही करून खाऊ शकता आणि पचायलाही खूप हलके आहेत आणि तोंडात टाकताच असे मस्त मऊसूत झालेले आहे. तर अशा पद्धतीचे डोसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.